भोकर येथील बांधकाम विभागात झालेल्या 39,55,000 रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आजतागायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सामान्य नागरिकात संताप व्यक्त होतोय। या प्रकरणात संबंधित अधिकारी जोशी यांनी सचिवपदी पदोन्नतीसाठी दिलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचं स्पष्ट झालंय। मात्र बांधकाम विभाग मौन का? मुख्यमंत्री साहेब मला न्याय द्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करण्याची परवानगी द्या, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश गिरलकर यांनी दिला आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। मी या अगोदर माननीय लोकायुक्त यांना माझी एक तक्रार दाखल केली होती। श्री गिरीश जोशी कार्यकारी अभियंता हे भोकर जिल्हा नांदेड इथे असताना त्यांनी जो भ्रष्टाचार केला होता 39,55,000 रुपये, त्या भ्रष्टाचारावर आजपर्यंत शासनाने कोणतीही मौन व्रत ठेवलेले आहे। त्यामुळे मी शासनाला विनंती करतो की या अगोदरी मी जे तक्रारी केल्या आहे, माझं जे म्हणणं आहे त्या संबंधी त्यांनी निर्णय घ्यावा। आणि आणखी यांनी जे शपथपत्र शासनाला सादर केलं होतं त्या शपथपत्रावर शासन का गप्प बसून आहे याचा मला एक म्हणजे खूप एक कोड निर्माण झाला आहे माझ्यासमोर, आणि सगळ्या जनतेसमोरही हा कोड निर्माण होणार आहे। कारण का यांनी शपथपत्र खोटं दिलं। शासनाने पदोन्नती देताना या आपण शपथपत्र मागतो त्या शपथपत्रावर यांनी स्वतः लिहून दिलं माझ्यावर कोणताही FIR नाही, न्यायालयीन प्रकरण नाही। ऑलरेडी यांचे न्यायालयीन प्रकरण भोकर, दिल्लीला सुप्रीम कोर्टात, डिस्ट्रिक्ट कोर्ट, इकडे सगळीकडे सुरू आहे यांच्यावाले प्रकरणं। मग माझं एवढंच म्हणणं आहे की यांनी ह्या विषयावर कुठेतरी मौन व्रत का शासन ठेवून राहिली ह्या विषयावर मी शासनालाच एक प्रश्न केलेला आहे। मी या अगोदरही म्हटलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे मला। आता अधिवेशन संपलेलं आहे, मी आता जमलं तर पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे आणि मी मंत्रालयासमोर उपोषण बसणार आहे। आणि यामुळे शासन त्यांना पाठीशी घालत असून प्रमोशनवर प्रमोशन देऊन राहिलेले आहे। त्यामुळे शासनाने याच्यावर कुठेतरी बाकी प्रवर्गाचाही नुकसान होऊन राहिलेलं आहे। यांनी हा एक खूप मोठा म्हणजे भ्रष्टाचार तर केलेलाच आहे, हे तर काही सिद्ध आहे। माझा जो न्यायालयीन सगळे आदेश आहे आणि मी या अगोदरही म्हटलं आहे, तरी यांनी आजपर्यंत दखल नाही घेतली। मी मंत्रालयासमोर माननीय मुख्यमंत्री यांच्यासमोर मी उपोषणाला बसणार आहे आणि त्यांना मी माझ्याला म्हणणं ऐकण्यासाठी त्यांनी मला 2 मिनिटाची वेळ दिली तर बरं राहील। मी हे बसणार आहे। काय नाव तुमचं? रमेश गिरोलकर, सामाजिक कार्यकर्ता, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.